सुनीताताई पवार यांचा आज सभा आहे, शेवटची सभा प्रचाराची आहे. मुख्यमंत्री वगैरे तिकडे सगळे येत आहेत आणि तुम्ही आज इकडे आहेत. नाही, मी 3 दिवस प्रचार करायचा होता, तो प्रचार तिथे केला. व्यासपीठावर काही गेलंच पाहिजे असं नाही. इथे आम्ही कुठल्याही पक्षाचा प्रचार तिथं करत नव्हतो, आम्ही व्यक्तीचा करत होतो. सुनित्रा काकींचा प्रचार 3 दिवस केल्यानंतर ते सुद्धा आदरणीय अजितदादांचं कार्य, त्यांच्यावर असणारं प्रेम आणि आदर याच्यासाठी आम्ही तो प्रचार तिथं केला. तिथं आपण पहिलं सुप्रियाताईसुद्धा आज कदाचित व्यासपीठावर तिथं गेल्या असतील, कारण का काल परवा तेरवा 3-4 दिवस अख्ख्या भारतामध्ये जे काही डिलिमिटेशनचं बिल आणलं होतं त्याच्यासाठी आमच्या गटनेत्या म्हणून आणि व इतरही सर्व खासदारांच्या संपर्कात तिथं असल्यामुळे कदाचित आज तिथं ते जातील. पण आमच्या परिवारासाठी दादा गेल्यानंतर ही निवडणूक भावनिक आहे आणि भावनिक दृष्टिकोनातून ही निवडणूक, फक्त हीच निवडणूक त्या ठिकाणी आम्ही लढत आहोत. आता बारामतीकर नेहमीच पवार कुटुंबाच्या पाठीशी राहिलेले आहे. अजितदादा प्रचंड मताधिक्याने विजय व्हायचे. काकींना किती मताधिक्य मिळेल, भाजप देखील सोबत आहे. नाही बघा, भाजपमुळे काही वेगळं कॉन्ट्रीब्युशन तिथं होणार नाही. विषय एवढाच आहे, दादांकडे बघून तिथे असणारे जे बारामतीकर आहेत ते सुनित्रा काकींना खूप जास्त मताधिक्य देणार आहेत. आजपर्यंत या देशामध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या कुठल्याही राज्यात लीड जी सगळ्यात जास्त आहे ती 2,14,000ची. बारामतीकर मला असं वाटतं सुनित्रा काकींना लीड 2,40,000 कमीत कमी लीड देतील असं मला तरी वाटतं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र फिरत आहेत. काय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांकडे बघून या निवडणुकीमध्ये सगळेच एकत्रित आलेले आहे. शेवटी हा भावनिक क्षण आहे. एवढा मोठा बहुजनाचा नेता आज या महाराष्ट्रातून गेल्यानंतर बारामतीकर तर नाराजच आहेत. बारामतीकरांचं सुद्धा खूप भावनिक मोठं नुकसान झालेलं आहे, पण महाराष्ट्रसुद्धाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये पार्टी न बघता व्यक्ती बघून सर्वच लोक एकत्रित येऊन प्रचार करत आहेत.